नमस्कार. आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्यासाठीच्या सोप्या पद्धती आणि ट्रिक्स याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्याख्या: ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि प्रत्येक चलाची कोटी एक असते त्याला दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणतात. या रेषीय समीकरणाचे सामान्य रूप हे खालीलप्रमाणे असते. ax अधिक by अधिक c बरोबर 0. येथे x आणि y ही दोन चले आहेत. a, b आणि c या वास्तव संख्या आहेत. a आणि b ह्या एकाच वेळी शून्य नसतात. कोटी: रेषीय समीकरणामधील प्रत्येक चलांचा घातांक नेहमी 1 असतो. आलेख: दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख नेहमी एक सरळ रेषा असते. अशा समीकरणांना अनंत उकलीही असू शकतात. सहगुणक नसणारी उदाहरणे. या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे यामध्ये फक्त x आणि y स्वरूपातील उदाहरणे असतील. यानंतर दुसरा प्रकार आहे एकच सहगुणक असणारी उदाहरणे. यानंतर तिसरा प्रकार आहे दोन सहगुणक असणारी उदाहरणे. आणि चौथा प्रकार आहे मिश्र प्रकारची उदाहरणे. या प्रकारची उदाहरणे सोडवताना x व y ची किंमत काढणे, x वजा y ची किंमत काढणे अशा प्रकारची ती उदाहरणे असतील. या ठिकाणी 5x अधिक 4y बरोबर 18, 4x अधिक 5y बरोबर 27, x वजा y बरोबर वजा 9, x अधिक y बरोबर 5. दोन चलातील रेषीय समीकरणांचा ग्राफ हा नेहमी एक सरळ रेषा असते असे पण वाचले आहे. जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचे समाधान करते ती जोडी त्या समीकरणाची उकल असते. तसेच ती क्रमित जोडी त्या समीकरणाच्या आलेखावरून एक बिंदू दर्शवते. x व y ची किंमत काढणे. चलाच्या ज्या किमतींनी दिलेली एक सामायिक समीकरणाचे समाधान होते त्या समीकरणा म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. निश्चयक: निश्चयकांना नाव देण्यासाठी साधारणपणे इंग्रजी कॅपिटल अक्षर ABCD या निश्चयकाची कोटी 2 आहे. D बरोबर AB, D बरोबर AD गुणे वजा BC. क्रेमरची पद्धत वापरून आपण समीकरणामध्ये AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात लिहिले जातात. D, dx व dy या निश्चयकाच्या किमती काढा. x बरोबर dx भागिले d, y बरोबर dy भागिले d. यानुसार x व y च्या किमती काढा. दोन चलातील समीकरणे दिली आहेत ती रेषीय नाहीत, परंतु त्या समीकरणांना रेषीय समीकरणात रूपांतर करता येते. दिलेल्या चलामध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलाची निर्मिती करू शकतो. ही नवीन चले वापरून तेच समीकरण रेषीय समीकरणाच्या रूपात लिहिता येते. कोणत्याही अशा पूर्णांकाचा छेद 0 असू शकत नाही हे विसरू नका. m/n स्वरूपात ते लिहा. उदाहरणार्थ 4/x अधिक 5/y बरोबर 7, 3/x अधिक 4/y बरोबर 5. शाब्दिक उदाहरणे सोडवण्याची पद्धत. चलाची निवड. दिलेल्या माहितीवरून दोन भिन्न गोष्टीसाठी दोन चले x आणि y मानून घ्या. दिलेल्या अटीनुसार समीकरणे तयार करणे. उदाहरणे अटी वाचून दोन चलातील दोन समीकरणे तयार करा. समीकरणे सोडवताना तुम्ही निरसन पद्धत किंवा निश्चयक पद्धत वापरू शकता. उकाल पडताळून पाहणे. मिळालेल्या किमती दोन्ही समीकरणात ठेवून त्या योग्य आहेत का ते तपासा.